बदलापुरात गोरगरीब महिलांना पैशांचं आमिष दाखवून अंडाची तस्करी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणामध्ये बदलापूर पोलिसांनी दलालाच्या टोळीच्या मुसक्या आवळलेल्या आहेत। त्यामध्ये 3 महिलांचा सुद्धा समावेश आहे। त्यांच्या रॅकेटला आणखी किती महिला बळी पडलेल्या आहेत याचा आता कसून तपास पोलीस करतायत। एका पीडित महिलेने उपजिल्हा रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर हा प्रकार उघडकीला आला। गरजू महिलांना पैशांचा आमिष दाखवत गर्भाशयामध्ये स्त्री बीजाची वाढ होण्यासाठी लागणारे इंजेक्शन्स दिली जात होती। गर्भाशयात स्त्री बीजाची वाढ झाल्यानंतर अशा महिलांना गाडेकर ही IVF सेंटरमध्ये पाठवायची आणि तिथे ऑपरेशन थिएटरमध्ये नेऊन गर्भाशयातील अंडाशय काढलं जायचं आणि त्यानंतर त्याची सर्रासपणे विक्री केली जायची। चंद्रशेखर भुयार आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चंद्रशेखर, अतिशय धक्कादायक अशी ही संपूर्ण घटना आहे आणि प्रकरण आहे। काय या संदर्भात सध्या कारवाई केली जाते? नक्कीच धक्कादायक प्रकरण आहे। हे फक्त बदलापूर पुरते मर्यादित नाहीये, तर याचे जे जाळं आहे ते अंबरनाथ, उल्हासनगर असेल, कल्याण असेल किंवा वांगणी, तसंच नाशिक आणि परराज्यातही याचं जाळं असल्याचं बोललं जातंय। उत्तर प्रदेश आणि बिहार या भागातून या महिला आणल्या जायच्या। हे गोरगरीब महिला असायच्या, यांना इथे आणून म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी आणून यांचे अंडाशय काढण्यात यायचं आणि त्याच्यानंतर ज्या महिलांना प्रसूती होत नसायची किंवा त्यांना मूलबाळ नसायचं अशा महिलांकडे हे अंडाशय टाकलं जायचं त्यांच्या गर्भाशयामध्ये आणि अशा प्रकारे ही मोठी तस्करी होती। याचं जाळं फक्त बदलापूर पुरती नाहीये, तर याचं जाळं हे परराज्यातही असल्याचं बोललं जातंय। या प्रकरणी पोलिसांनी आता 5 महिलांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि तसंच या महिलांनी आतापर्यंत किती महिलांचं अंडाशय काढलेलं आहे किंवा अशा प्रकारच्या किती महिला या पूर्ण तस्करीमध्ये गुंतलेल्या आहेत याचा पोलीस तपास घेत आहेत। कारण की हे फक्त आता बदलापूर आणि किंवा या महाराष्ट्रापुरती मर्यादित असलेली ही गोष्ट नाहीये, तर ही परराज्यातही याचं जाळं असल्याचं पोलिसांचा संशय आहे। अगदी धन्यवाद चंद्रशेखर या दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। तेव्हा आता या संदर्भात आणखी काही धागेदोरे सापडतात का आणि पोलिसांकडून काय कारवाई केली जाते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे।